ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आता गोषवारा पाठवलाय संतोषनी आणि माधवी वाचून दाखवणार आहे. शेअर करते. हा, आता पुढच्या वेळी तो येईल क्लासमध्ये. झाली त्यांची ट्रिप. मेलमध्ये पाठवलं तुम्ही. याला आले होते. सॉरी, नाही, पण हे बरोबर नाहीये ना. हा नाही, हे नाहीये बरोबर. सो ओके. सापडलं? हो, सापडलं. थोडस मोठं करशील? मोठं करणार आहे. इथे कॅन हे इथे करते जरा आणि मोठं करते. अजून ठीक आहे? हो ठीक आहे. ओके. सो प्रश्न उपनिषद प्रश्न 4 श्लोक 1 ते 2. आतापर्यंत आपण 3 प्रश्न पाहिले ते अपराविद्येचे होते. पुढील 3 प्रश्न पराविद्येचे आहेत. चौथा प्रश्न सूर्यवंशातील गार्ग्याने विचारला. तो म्हणाला की हे भगवान, या शरीरात कोणती इंद्रिये झोप घेतात, कोणती जागी राहतात, कोणता देव स्वप्न पाहतो, सुख होते ते कोणाला होते, हे सर्व कोणामध्ये स्थित आहे. या प्रश्नात ते आपल्या शरीराच्या जागृत, स्वप्न व सुषुप्ती अवस्थांबद्दल विचारत आहेत. इथे पुरुषः हा शब्द वापरला आहे. पुरुषः म्हणजे अक्षर ब्रह्म असा अर्थ होऊ शकतो, पण या संदर्भात ते आपल्या शरीराबद्दल बोलत आहेत. आपले शरीर वर सांगितलेल्या 3 अवस्थांतून जात असते. आपल्या शरीराची तुरिया म्हणून 4थी अवस्था असते.
जेव्हा मनुष्याला आत्मज्ञान होते तेव्हा तो तुरीया अवस्थेत जातो. एकदा या अवस्थेत गेल्यावर तो परत कोणत्या इतर अवस्थेत जात नाही, म्हणून तुरीयाला अवस्था न म्हणता स्थिती म्हणतात. जागृत अवस्थेत आपल्या शरीराची इंद्रिये कार्यरत असतात व जागृत व्यापार चालू असतो. शरीराची गोलके म्हणजे स्थूल शरीर आणि त्यांची इंद्रिये म्हणजे सूक्ष्म शरीर जेव्हा एकत्र काम करतात किंवा एकमेकांशी संवाद साधतात त्याला जागृत व्यापार असे म्हणतात. जेव्हा शरीराची इंद्रिये थकतात, जागृत व्यापार करू शकत नाहीत, तेव्हा शरीर स्वप्न किंवा सुषुप्ती अवस्थेत जाते. याला संस्कृतमध्ये सापम असा शब्द आहे. स्वप्नावस्थेत इंद्रिये झोपतात पण मन जागे असते. आपल्या मनात आपल्या इंद्रियांची प्रक्षेपित प्रत म्हणजे प्रोजेक्टेड कॉपी असते. त्यात आपल्या सर्व आठवणी व अनुभव असतात. ते वापरून मन आपल्यासाठी स्वप्नानुभव निर्माण करते. स्वप्नांची 3 वैशिष्ट्ये असतात. स्वप्नात कधी कधी भूतकाळ व वर्तमान काळ यात गफलत होऊ शकते. उदाहरणार्थ स्वप्नात कधी कधी मेलेल्या व्यक्ती दिसतात. नंबर 2, कधी कधी स्वप्नात आपल्याला न अनुभवलेल्या गोष्टी दिसू शकतात. शंकराचार्य म्हणतात की त्या तुमच्या गतजन्मीच्या असू शकतात. नंबर 3, कधी कधी आपल्याला स्वप्नात विचित्र गोष्टी दिसतात ज्या आपण कधीच अनुभवलेल्या नसतात. उदाहरणार्थ 6 तोंडाचा प्राणी दिसणे. आपल्या मनात तोंड व प्राणी या घटकांच्या कॉम्पोनंट्स किंवा प्रतिमा असतात. त्या वापरून आपले मन असा नवा अनुभव तयार करते. शंकराचार्य म्हणतात की जागृत आयुष्यात आपण जे काही पाहतो मन त्याची नक्कल करायचा प्रयत्न करते. यावेळी स्थूल शरीर झोपलेले असते व हे सर्व सूक्ष्म शरीरामधून होत असते. यालाच स्वप्न व्यापार म्हणतात. सुषुप्ती अवस्थेत स्थूल व सूक्ष्म दोन्ही शरीरे झोपलेली असतात. मन झोपल्यामुळे स्वप्न पडत नाही. या अवस्थेला निरामय लक्षणम, प्रसन्न व अनाबांध अशी विशेषणे वापरतात. निरामय लक्षण म्हणजे या अवस्थेत सूक्ष्म व स्थूल शरीरांवर काहीही परिणाम होत नाही. ही अवस्था प्रसन्न आहे. त्यात दुःखाचा लवलेशही नसतो. अनाबांध म्हणजे या प्रसन्नतेत काहीही अडथळा येत नाही, कारण मन झोपल्यामुळे त्यात काहीच विषय वा कल्पना नसतात. सगळेच शांत असते. या 3ही अवस्थांत प्राण मात्र सदैव जागृत असतो. श्वासोच्छ्वास, पचन, रक्ताभिसरण इत्यादी क्रिया नेहमी चालू असतात. गार्ग्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना पिप्पलाद ऋषी म्हणतात की हे गार्ग्य, अस्त पावणाऱ्या सूर्याचे किरण ज्याप्रमाणे त्याच्या तेजोमंडळात एकरूप होतात व सूर्य पुन्हा उदय पावला म्हणजे ते त्यापासून पुन्हा पसरतात, त्याचप्रमाणे जागेपणाचे सर्व विषय आणि सर्व इंद्रिये त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ व दिव्य असणाऱ्या मनात लीन होतात. त्या अवस्थेत जीव काहीच करीत नाही. तो ऐकत नाही, पाहत नाही, वास घेत नाही, खात नाही, बोलत नाही, सुख भोगत नाही किंवा विष्ठा त्यागही करत नाही. त्यावेळी तो झोपला आहे असे म्हणतात. इथे आपल्या झोपण्याला त्यांनी सूर्यास्त व सूर्योदयाची उपमा दिली आहे. जसे सूर्यास्ताला सूर्याचे किरण त्याच्या तेजोमंडळात एकरूप होतात, तसेच मनुष्य झोपल्यावर त्याची कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये मनात एकरूप होतात. आणि जसे सूर्योदय झाल्यावर सूर्याचे किरण पुन्हा पसरतात, तसेच मनुष्य जागा झाल्यावर त्याची इंद्रिये परत कार्यरत होतात. झोपल्यावर मनुष्य स्वप्न वा सुषुप्ती अवस्थेत असू शकतो. या दोन्ही अवस्थात मन ऐकणे, पाहणे, वास घेणे इत्यादी बाहेरचे व्यवहार करत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे स्वप्नावस्थेत मन जागृत असते व ते आपल्याला स्वप्ने दाखवते. सुषुप्ती अवस्थेत मन देखील झोपलेले असते आणि प्राण मात्र 3ही अवस्थात कार्यरत असतो. अमृत व महेश यांचे प्रश्न. पहिला प्रश्न, मनुष्य कुठल्याही अवस्थेतून दुसऱ्या कुठल्याही अवस्थेत जाऊ शकतो का? तर याचे उत्तर आहे हो, जाऊ शकतो.
नंबर 2, मनुष्य दिवा स्वप्ने बघतो ती कुठली अवस्था? ती जागृत अवस्था, कारण त्यावेळी आपली इंद्रिये जागृत असतात. आणि महेशचा प्रश्न, तिसरा प्रश्न, मनुष्य बेशुद्ध पडतो ती कुठली अवस्था? निलिमाताई त्यांचे विचार संशोधन करून उत्तर देतील. एवढंच आहे ना? हा. आणि महेश, तुला म्हटलं तसं 4.6 आणि 4.7 ही मंत्र आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून मग आपण तेव्हा ते बोलूया. म्हणून म्हटलं चालेल. आपण करण्यापेक्षा त्या संदर्भामध्ये आपल्याला बोलता येईल. तर म्हणजे झालं माझं रिसर्च झालं. तर या मला बघायचं होतं कुठल्या मंत्रामध्ये, आणि मला गेस करायला आवडत नाही, एक्झॅक्ट सांगायला पाहिजे ना काय आपण बोलणार आहे ते. तर म्हणून तेव्हा नव्हतं सांगितलेलं, पण ते लगेच आहे चौथ्या 4.6 किंवा 7 मध्ये. तर आणि ठीक आहे. आता सारांश मध्ये निलिमाताई एक होतं की आत्मज्ञान झाल्यानंतर कुठल्याच दुसऱ्या अवस्थेत जात नाही. हा हा म्हणजे पण आत्मज्ञान मनुष्य प्राण्याला होऊ शकतं आणि मग तो नॉर्मल जीवन जगत असतो, तो जागा पण असतो आणि बाकीच्या पण अवस्थेमध्ये असतो, राईट? सो हा 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 तर म्हणूनच त्यांना म्हणायचं की तुरिया ही अवस्था नाही आहे, स्थिती आहे. तर ती वेगळी असायला पाहिजे असं शंकराचार्य म्हणतात. काही तुम्ही जर का दासबोध काढून पाहिला तर ते म्हणतात 4 अवस्था आहेत आपल्या. तर शंकराचार्य म्हणतात चौथी जी आहे तुरिया, त्याला आपण अवस्था म्हणू शकत नाही, कारण अवस्था म्हणजे काय, याच्यातून तुम्हाला याच्यातून दुसऱ्या तिसऱ्या याच्यात जाता येतं रे. पण एकदा तुम्हाला तुरिया स्थिती आली की ती तुमची तुरिया स्थिती आहे. आता आपली नाही आहे ती, एवढंच असतं ना की तुम्हाला, मला आता आत्मज्ञान नाही झालंय म्हणजे या बाजूला आहे, आत्मज्ञान झालं की मी त्या बाजूला आहे. पण ती काय या 3 मध्ये अवस्था नाही असं शंकराचार्यांना सांगायचं आहे. म्हणून त्यांनी स्पेसिफिक याच्यात सांगितलं आपल्याला की तुर्या ही स्थिती, स्थिती म्हणता येईल, अवस्था नाही म्हणता येईल. ओके. अवस्था म्हणजे ती बदलू शकते रे. पण तुम्हाला आत्मज्ञान झालं की पुन्हा कसं बदलणार तुम्ही? अं, ह्या ज्या 3 आहेत त्याच्यामध्ये तुमचं बदलू शकतं. म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जागे असू शकता, झोपू शकता, सगळं करू शकता. म्हणजे बरं. त्या अवस्था आहेत त्या होत राहतात. पण तुरिया जी आहे ती स्थिती आहे असं त्यांना म्हणायचंय. टोटली डिफरंट कॅटेगरी. हा, बरोबर. एक्झॅक्टली त्यांना बरोबर. तेच म्हणायचंय की त्याला तुम्ही अवस्थेमध्ये नका घालू. अवस्थेमध्ये घातलं की आता मी जागी आहे आणि मग मला आत्मज्ञान झालं, असं नाही होत ना. की ती अगदी वेगळीच कॅटेगरी आहे, हेच त्यांना म्हणायचं. एक्झॅक्टली. ठीक आहे, गुड. तू नव्हता तर कोणी प्रश्न विचारला नाही. तू आल्यानंतर मग अमृतनी पण विचारला आणि तू पण विचारला. मला खूप आवडतं कोणी प्रश्न विचारलं की, कारण लक्ष द्यावं लागतं ना वर्गामध्ये, मग आपल्याला प्रश्न येतात. तर आज मी एक शेवटी प्रश्न विचारणार आहे. आजचे आपण बोलणार आहे त्याच्याच वरचा प्रश्न असेल, पण मला वाटतं की प्रत्येकाला त्याचं उत्तर यायला पाहिजे. अम, काय असतं की वेदामध्ये जेव्हा ते काहीतरी गोष्ट सांगतात तेव्हा बहुतेक वेळा ते डायरेक्टली असं सांगत नाही की अमुक अमुक आहे, त्याचं काहीतरी उदाहरण देतात. तर ते उदाहरण जे आपलं असतं ना, त्याच्यात आपण एवढं गुरफटून जातो की आपल्याला ऍक्च्युअली काय शिकवतात तेच आपल्या लक्षात राहत नाही. आणि ते आपल्याला आता लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण आता याच्यानंतरचा जो मंत्र आहे, तिसरा मंत्र, अम, त्याच्यात 4.3 मध्ये त्यांनी तसंच केलंय. म्हणून मला सांगायचं की आपण उदाहरण पाहतो, उदाहरणावर आपण खूप वेळ घालवणार आहे, पण ते घालवताना आपण हे कशाचं उदाहरण आहे ते आपल्या मनात सतत ठेवायला पाहिजे. म्हणून मी तेवढा प्रश्न विचारणार आहे. काही खूप अवघड प्रश्न नाही, सोपाच प्रश्न आहे, पण आपलं लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हणते. तर आता मी आजचं सुरू करते आणि थोडंसं माझं बोलणं झालं की मग मी ते हे करते, काय शेअर करते. तर आपल्या गार्ग्याने आपल्याला हा जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नामध्ये 5 भाग होते. एक म्हणजे स्वप्न, म्हणजे स्वप्न अवस्था म्हणजे काय, तर त्याचं आपण पहिल्या मंत्रामध्ये आपण ते पाहिलं. दुसऱ्या याच्यात त्याने विचारलंय शरीरामध्ये कोणती इंद्रिय झोपतात, आणि 2 भाग आहेत त्याचे, इंद्रिय झोपतात आणि कोणची जागे राहतात, असे 2 भाग आहेत त्याच्यात.
आणि तिसरा प्रश्न आहे की स्वप्न कोण पाहतं, म्हणजे कोणाला दिसतं ते स्वप्न. आणि चौथा प्रश्न आहे की अम, आपण स्वप्न आणि सुषुप्ती याच्यातून जातो तेव्हा कोणाला आनंद होतो. म्हणजे त्याच्यात दोन्ही विचारले त्यांनी, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि पाचवा प्रश्न त्यांचा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की स्वप्न अवस्थेमध्ये नाही, स्वप्न अवस्था कोणामध्ये स्थित होते, किंवा तिन्ही अवस्था शेवटी काय होतं आपलं. तसा असा प्रश्न आहे. तर आज आपण दुसऱ्या प्रश्नातला दुसरा भाग बघणार आहोत. तर आपल्या तीन स्थिती आहेत. त्यांना एकाच याच्यात सांगायचं नाही की तुम्ही जागे असतानाच होईल. नाही, तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये असू शकता. म्हणून ते तिन्ही स्थितीबद्दल बोलतात, की जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. तर आपल्याला या अ, या मंत्रामध्ये, म्हणजे नाही, मागचा मंत्र जेव्हा आपण पाहिला होता तेव्हा मग मी विचारलं होतं की हे सगळं आपण अ, झोपले असतो तेव्हा, स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा अ, मन जागं असतं, पण आणखी काय जागं असतं असा माझा प्रश्न होता. त्याच्यावरती माधवीने छान उत्तर दिलं होतं की प्राण तेव्हा जागा असतो. तर आणि प्राण म्हणजे आपल्याला फक्त मुख्य प्राण म्हणायचं नाही, तर आपले जे प्राणाचे पाच प्रकार आहेत ते सगळे जागे असतात आणि ते आपापलं काम करत असतात. तर त्याच्यावरचा हा मंत्र आहे, तिसरा मंत्र. त्याच्यामध्ये कोण जागा असतं, तर प्राण पण जागा असतो. आणि प्राण तिन्ही अवस्थामध्ये जागा असतो. अर्थातच जर का तो प्राण जागा नसेल तर आपण कुठल्याच अवस्थेत राहणार नाही, वेगळ्या अवस्थेत जाऊ. तर तो नक्की जागा असतो. तर त्याच्यावरचा हा मंत्र आहे. तर त्या मंत्रामध्ये तुम्हाला ते सरळ उत्तर देत नाही. आता तर ते मला एक उदाहरण देतात. आणि याच्यामध्ये जे उदाहरण दिलंय, आता मी स्क्रीन शेअर करते. हम्म, कोणच्या स्क्रीन शेअर झाला, चुकीचा स्क्रीन शेअर. चार पूर्ण दिसतोय स्क्रीन. हो, दिसतोय. हो, आता हं. दिसलं. तर त्याचा म्हणजे मी पुढचा मंत्र देते. हो. तर आता हा जो मंत्र आहे 4.3, तर माधवी तो मंत्र वाचून दाखवते. हो. प्राणाग्नय एवैतस्मिन् पुरे जाग्रति गार्हपत्यो हवा एषो अपानो व्यानोन्वाहार्यपचनो यद्गार्हपत्यात् प्रणीयते हम्म. प्रणयनादाहवनीयः प्राणः. छान. तर त्याच्यातले आपण शब्द आधी बघू, अर्थ बघू आणि मग स्पष्टीकरण बघू. त्याच्यामधले शब्द त्यांनी म्हटलं आहे एतस्मिन पुढे, म्हणजे त्यांना रेफर करायचे की झोपण्याच्या राज्यामध्ये काय होतं ते. आणि मग प्राणाग्नस्य, म्हणजे हा जो प्राण आहे हा अग्नी आहे अशी कल्पना केली आहे. जाग्रत म्हणजे जागा असतो. एषः म्हणजे तो. अ, अपाना तो म्हणजे तो अपान वायू. गार्हपत्य म्हणजे हा अ, अग्नीचा एक प्रकार आहे यज्ञामधला. आणि नंतर त्यांनी म्हटलं व्यानः, व्यानवायू. अन्वाहार्य पचंत, याचं मी नंतर सांगणार आहे, पण त्याचा अर्थ आपण जास्त घेऊ की दक्षिणाग्नी. येत असं अम, गार गार्हपत्या म्हणजे त्या गार्हपत्यापासून प्रणीयते. म्हणजे सुरू होतं. तर प्राणांकडे जातो तो अग्नी
आणि मग व्यानाकडे जातो. प्राणः येत, मुख्य प्राण त्याच्यासाठी म्हणायचं आहे. फक्त आहा, मला एक मिनिट द्या. आहवनीय, 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 आहवनीय अग्नी. तर आता त्याचा अर्थ आहे की या शरीर रूपात नगरीत, म्हणजे शरीर रूपी नगरीत प्राणादी वायू हे 5 अग्नीसारखे आहेत. अ, अपान वायू हा गार्हपत्य अग्नीसारखा आहे. व्यान वायू हा दक्षिण अग्नीसारखा आहे. गार्हपत्यापासून तो वर जातो आणि मुख्य प्राण हा म्हणजे अहावनीय अग्नी आहे. एवढं आपण नुसतं ऐकलं तर आपल्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही, कारण आपल्याला यज्ञाची माहिती नाही. तर आता आपण आधी यज्ञाची माहिती करणार आहोत. फक्त हे सांगायचं मला त्याच्या आधी की पंचप्राणांपैकी 3 महत्वाचे आहेत, ते त्यांनी आधी या मंत्रात घेतले. दुसरे जे आहेत ते पण महत्वाचे, तर त्यांनी दुसऱ्या याच्यात घेतले. तर याच्यामध्ये ते म्हणतात डायजेशन सिस्टीम म्हणून त्यांनी व्यान घेतलाय. रक्ताभिसरण नाही, सॉरी, डायजेशन म्हणजे समान समान व्यायाम. आणि रक्त विसरण आपलं सुरू असतं त्याच्यासाठी व्यानवायू, आणि मुख्य वायू म्हणजे प्राणवायू. असे त्यांनी 3 वायू या मंत्रात घेतले आणि मग उचलेले 2 त्यांनी पुढच्या मंत्रात घेतले. तर हे सगळे वायू आपलं काम करत असतात. आपण झोपलं असलो, स्वप्न पाहत असलो तरी हे सगळे वायू आपलं काम करत असतात. आता ह्याच्यामध्ये जी आपल्याला माहिती दिली आहे, गार्हपत्य, आणखीन आहन, सॉरी, आहवीन, आहनीय, आहनीय, अ, हा दुसरा अग्नी, आणि अ, दक्षिण अग्नी हा तिसरा अग्नी. तर ह्या अग्नींची जी माहिती आहे ती आपल्याकडे कर्मकांडाचे जे सूत्र आहे त्याच्यापैकी बौधायन शुल्प सूत्र जे आहे त्याच्यामध्ये याची माहिती दिली आहे. बौधायन शुल्प सूत्र नावाचं एक पुस्तकच आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये अग्नीसाठी जे काय लागतं त्याची सगळी माहिती त्याच्यात आहे. पण आपण त्या मार्गाने आपण जात नाही अर्थातच. पण त्यांची अशी अपेक्षा आहे की तुम्ही वेदांती असलात तरी तुम्हाला यज्ञाची बेसिक माहिती असायला पाहिजे. कारण तुम्हाला पण याच याच्यात नाही, अनेक ठिकाणी अग्नीच्या ह्याच्यावरून त्यांच्या उपमा असतात, त्या तरी आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे हा जर का तुम्ही मंत्राचा अर्थ पाहिला की तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की अरे हो, त्यांना हे असं म्हणायचंय म्हणून. तर आधी आपण मी तुम्हाला दुसरी पुढची स्लाइड दाखवते. त्याच्यामध्ये मी थोडस चित्र काढायचा प्रयत्न केलाय, पण बघू कसं होतंय ते. ओके. तर यज्ञाची जी माहिती आहे त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर मी तुम्हाला आधी ग्राहपत्य जो खाली दाखवलाय त्याच्याबद्दल आधी सांगणार आहे. ग्राहपत्य अग्नी आपल्या धर्मामध्ये खूपच महत्वाचा आहे. आणि पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये अ, जो काय मुख्य पुरुष असेल तो अम, हा अग्नी सुरू करतो. केव्हा सुरू करतो? जेव्हा त्याचं लग्न होतं तेव्हा त्या लग्नानंतर घरातला पुरुष हा अग्नी तेवत ठेवायला सुरुवात करतो आणि जन्मभर तो ठेवतो. आणि म्हणूनच अ, घरातला जो पुरुष आहे इतकाच तो महत्वाचा आहे. म्हणून गृहपती अशा अर्थाने ते ग्राहपत्य त्यांनी शब्द घेतलाय, की घरातला जो पुरुष आहे त्याच्यासारखं गार्हपत्य असं त्या अग्नीचं नाव दिलंय. तर आता समजा त्या गृहस्थांचं मुलगा आहे आणि त्या मुलाचंही लग्न झालं, तर त्या मुलाचं लग्न झालं तर तो पण स्वतःचा गार्हपत्य अग्नी ठेवायला सुरुवात करतो. म्हणजे जर का त्यांच्या घरात 2 जण असतील तर त्यांच्या घरात 2 गार्हपत्य अग्नी असतात. आणि हा जो अग्नी असतो आता ज्याने सुरू केला तो मरेपर्यंत तो ठेवतात तिथे अग्नी. आणि समजा एखादा व्यक्ती लग्न झाल्यानंतर सुद्धा काही वर्षांनी, आमचे एक स्वामीजी होते त्यांनी केलं होतं की त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. तर त्यांनी संन्यास घेतला. तर ज्यावेळेस तो संन्यास घेतो त्याच्या संन्यास घेण्याचा जो प्रसंग असतो त्यावेळेस त्याचा गार्ह पत्य हा जो अग्नी आहे
तो विझवला जातो. कारण त्याच्यानंतर तो घरातल्या काहीच गोष्टी करणार नसतो संन्यास घेतल्यानंतर. म्हणून त्यावेळेस त्याचा विझवला जातो. नॉर्मली जेव्हा एखादी व्यक्ती, आता समजा एखाद्या व्यक्तीने तो अग्नी सुरू केलाय घरातल्या मुख्य माणसाने, आणि तो माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याची जी चिता असते त्याला अग्नी याच्यापासून दिला जातो. आणि मग तेव्हा हा गार्हपत्य अग्नी, त्याचा गार्हपत्य अग्नी विझवला जातो. तर अशा प्रकारे या गार्हपत्य अग्नीची खूप, म्हणजे आपल्या आपल्या आयुष्यात आपण काही ठेवत नाही, पण जी लोक ठेवायचे पूर्वीच्या काळी त्याचं खूप महत्व असायचं. आणि एक होतं त्यांच्या घरात की सगळेच, म्हणजे घरात समजा चूल पोटायची असले तरी त्यांना अग्नी लागायचा, किंवा यज्ञासाठी त्यांना अग्नी लागायचा, आणि सगळ्याच गोष्टीसाठी त्यांना अग्नी लागायचा, नाही का? तर म्हणून हा अग्नी आपल्या घरात जसा पायलट लाईट असतो तसा हा पायलट लाईट असतो. त्याच्यापासून घरातले सगळे दिवे, सगळे अग्नी लावले जातात. तर मी त्याचा पायलट लाईट असंच लक्षात ठेवते की हा, गार्हपत्य म्हणजे पायलट लाईट, की तो घरात ठेवायचा सतत. घरातल्या मुख्य माणसाने ठेवायचा. आणि समजा मुलाचं लग्न झालं तर मुलांनी पण ठेवायचा. समजा 4 मुलं असतील तर 4 गार्हपत्य अग्नी त्यांच्या घरामध्ये असतील, त्यांची लग्न झाली की. तर अशा प्रकारे हा जो इलेक्ट्रिक नव्हती ना त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना ह्याच्यावरच अवलंबून राहावं लागायचं अग्नी लावायला. आणि इथे एक शब्द आहे तिथे, प्रणयनः. प्रणयनः हा संस्कृत शब्द आहे, आणि त्याचा अर्थ आहे की ज्याच्यापासून गोष्टी सुरू होतात, असा अर्थ आहे त्याचा. की ज्याच्यापासून क्रिया सुरू होतात त्याला प्रणयनः असं म्हणतात. मग अशी त्या माधवीने जो मंत्र म्हटला त्याच्यामध्ये हा शब्द होता, शेवटून दुसरा शब्द होता प्रणयनः. तर प्रणयनः म्हणजे याच्यापासून सगळं सुरू होतं, म्हणून त्याला प्रणयनः म्हणतात. तर कशापासून सुरू होतं तर गार्हपत्यापासून. ग्रहपत्यापासून सगळे अग्नी तिथे लावले जातात. यज्ञाचा अग्नी पण त्याच्यापासूनच सुरू करतो. म्हणून हा जो अग्नी आहे गार्हपत्य, तो महत्वाचा आहे. आणि आपण म्हटलं तसं गृहपती अशा अर्थापासून तो गार्हपत्य असा शब्द आलाय, ऍडजेक्टिव्ह सारखा. तर हा त्याचं लक्षात ठेवण्यासाठी की हा अग्नी कोणी लावलाय तर घरातल्या मुख्य माणसाने लावलेला आहे. आणि याच्यापासून घरातले सगळे विस्तावच, आपण म्हणतो अग्नी म्हणजे विस्तावच जे सुरू होतात, ते सगळे सुरू करण्याची जी क्रिया आहे ती गार्हपत्यापासून सुरू होते. आणि म्हणून त्याला आपण प्रणयनः असं म्हणतोय. ज्याच्यापासून जी क्रिया सुरू होते, सगळ्या म्हणजे विस्तव लावण्याची जी क्रिया असते ती या अग्नीपासून सुरू होते. हा एक अग्नी झाला. अं, तुम्हाला आता लक्षात आलं असेल मी काय म्हणते. तर आता समजा घरामध्ये अग्नी, आपल्या घरामध्ये यज्ञ करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही यज्ञ करता तेव्हा पूर्व पश्चिम ही दिशा महत्वाची आहे. जेव्हा गार्हपत्य अग्नी ठेवला जातो तेव्हा पूर्व पश्चिम याच्या दिशेने ठेवला जातो. आणि त्याच्या पूर्वेला, म्हणजे इथे अग्नी असेल तर याच्या पूर्वेला आपला जो मुख्य अग्नीचा कुंड असतं, जे चौकोनी असतं, ते चौकोनी कुंड तिथे ठेवलं जातं. त्याला अगदी समोर ठेवलेलं जातं. आणि हा, तर आता तिथे जो अग्नी आपण लावतो, आता अम, अग्नी म्हणजे हे यज्ञ सुरू करायचा आहे. यज्ञ सुरू करायच्या आधी आपल्याला तिथे अग्नी लावायचा आहे. तर तो जो अग्नी लावायचा आहे तर त्या गार्हपत्यापासून घ्यायचा आणि इथे लावायचा. तर हा यज्ञातला मुख्य अग्नी आहे. तर त्या मुख्य अग्नीला सॉरी, गाहवनीय, सॉरी मी चुकीचं म्हटलं, आहवनीय, आहवनीय अग्नी असं म्हणतात. आहवनीय अग्नी त्या मुख्य अग्नीला म्हणतात. आणि त्याचं जे कुंड असतं ते चौकोनी कुंड असतं. आणि या श्लोकामध्ये त्यांनी आपला जो मुख्य प्राण आहे त्याला त्यांनी याची उपमा दिली आहे की सगळ्यात महत्वाचा अग्नी, म्हणून त्याची उपमा इथे दिलेली आहे.
तर हा अग्नी जो आहे तो यज्ञ होईपर्यंत जळत राहतो. आहवनीय जो अग्नी असतो तो तिथे यज्ञ होईपर्यंत सतत जळत राहतो. आणि असा हा दुसरा अग्नी झाला आणि तो महत्वाचा आहे. अर्थात खूप अग्नी आहेत, पण आपण इथे तीनच अग्नी बघणार आहोत कारण त्यांचा संदर्भ इथे आलाय. तर आणखीन एक अग्नी तिथे त्यांनी सांगितलंय, दक्षिण अग्नी. सोपं आहे तर लक्षात ठेवायला. तर हा अग्नी अं, मुख्य अग्नीच्या दक्षिणेकडे ठेवला जातो. तर त्यांच्या दिशा पण खूप महत्वाच्या आहेत. आणि आपण म्हणतो ना की अं, अं, काटकोन त्रिकोण तशा पद्धतीने ते ठेवलं जातं, म्हणून मी तिथे काढायचा प्रयत्न केलाय. तर अशा प्रकारे हे तीन अग्नी ठेवले जातात. आता हा जे अग्नी असतो याचा आकार थोडासा वेगळा असतो, कारण त्याच्या त्या दक्षिण अग्नीवरती भात शिजवला जातो. आणि तो भात शिजवण्यासाठी त्यांचा जो त्या अग्नीचा म्हणजे अग्निकुंडाचा जो आकार आहे तो खूप वेगळा असतो. आणि जो भात तिथे शिजवला जातो त्याला म्हणतात अम, अनाहार्य अनाहार्य असं, सॉरी, अन्वहार्य अन्वहार्य असं त्या भाताला म्हणतात. आणि ते तिथे शिजवला जातो म्हणून त्याला अन्वहार्य पचन अन्वहार्य पचन असं म्हणतात त्या अग्नीला. अग्नीला म्हणतात अन्वहार्य पचन, कारण तिथे तो भात शिजवला जातो. आणि तो भात शिजवून जे ऋत्विक असतात त्यांना तो दक्षिणा म्हणून दिला जातो. तर शेवटी जेव्हा सगळं यज्ञ संपला की काही जे तिथे याज्ञिक येतात ते म्हणजे पैसे घेऊन येतात. तर ते जे पैसे घेऊन येणारे याज्ञिक असतात त्यांना ऋत्विक म्हणतात. काही यांनी म्हणजे जे काय आश्रमातले जातात ते काही पैसे घेत नाहीत, पण हे जे घेतात दक्षिणा घेतात त्या दक्षिणा घेणाऱ्यांसाठी हा भात तिथे स्पेशल शिजवला जातो. आणि एवढं अन्वहार्य पचन अग्नी म्हणण्याऐवजी तो दक्षिणेकडे असतो म्हणून त्याला दक्षिण अग्नी म्हणतात. सोपं नाव आपण लक्षात ठेवूया. तर अशा प्रकारचे तीन अग्नी त्यांनी इथे या रूपकामध्ये दाखवलेले आहेत. कोणाला काही प्रॉब्लेम आहे यज्ञाच्या अग्नीबद्दल? एक पहिला म्हणजे गार्हपत्य, तो घरातला मुख्य माणूस ठेवतो आणि सतत ठेवतो घरामध्ये तो अग्नी. दुसरा म्हणजे मुख्य अग्नी यज्ञाचा जो असतो त्याला आपण आहवनीय म्हणतो. आणि तिसरा अग्नी आपल्याला इथे सांगितलाय तो दक्षिण अग्नी म्हटलाय. आता ही जी त्यांनी आपल्याला उपमा दिली, जे लोक वेदांत रेग्युलर शिकतात त्यांनी पहिल्या वर्गातच हे सगळं शिकलं असेल की काय काय आपल्या अग्नी हे असतात, कुठल्या प्रकारचे अग्नी असतात, कुठल्या प्रकारचे ऍक्च्युअली याज्ञिक असतात. त्यांच्या याज्ञिकांचं नाव आता सांगते, पुढच्या मंत्राच्या वेळी मी पुन्हा सांगेन. तर आपल्याकडे काय असतं की जेव्हा यज्ञ करायचं असेल अशा प्रकारचा, तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचे याज्ञिक असतात. तर एक याज्ञिक असतात ते ऋग्वेदाचे असतात. तर ऋग्वेदाच्या याज्ञिकांना होता म्हणतात. त्यांचं नाव आहे होता. आणि होता हा शब्द पुढच्या मंत्रात आलाय म्हणून मी त्याच्याबद्दल सांगते. नंतर दुसरा असतो तो यजुर्वेदाचा असतो. त्याला मला म्हणता येत नाही त्या शब्द, पण त्याला एक वेगळा शब्द आहे. नंतर सामवेदाचा असतो. सामवेदाचे जे असतात ते गाऊन दाखवू शकतात, तर त्यांचं काम ते असतं गाऊन दाखवायचं. आणि चौथा जो असतो त्यांना ब्रह्म म्हणतात. तर ब्रह्म जे असतात ते आपण आता शिकतोय अथर्ववेद, ते अथर्ववेदाचे याज्ञिक असतात. आणि एक महत्वाचं आहे की अथर्ववेदाचे याज्ञिक जे असतात त्यांना 4ही वेदांची माहिती असते, म्हणून त्यांना ब्रह्म म्हणतात. कारण त्यांना संपूर्ण यज्ञाची माहिती असते आणि त्यांना हे जे आपण म्हणतो की काय काय प्रोसेस आहे ते सगळं माहिती असतं. ते बेसिकली ते मॉनिटर सारखं काम करतात तिथे, की
ह्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं. तर त्याचे ब्रह्म असतात त्यांना बेसिकली ते आपण असं म्हणतो की ते अथर्ववेदाचे याज्ञिक आहेत. पण ते संपूर्ण याचं कंट्रोल ते करत असतात की आता आज्ञामध्ये काय करायचं वगैरे वगैरे. असे 4 प्रकारचे आपल्याकडे याज्ञिक असतात. पण आता तुम्ही होता म्हटलं तर एकच होता नसतो, तिथे 4 होता असतात. आणि यजुर्वेदाचे सुद्धा 4 जण असतात, सामवेदाचे पण 4 असतात, आणि ब्रह्म म्हटलं ते पण 4 असतात. तर 4 जे असतात ते टर्न घेतात त्याच्यानंतर एकानंतर एक. आणि असे आपल्याकडे 16 याज्ञिक लागतात एका यज्ञासाठी. एकेका आपल्या एकेका वेदाचे 4 अशा म्हणून 4 4 4 4 16. आणखीन जो कोणी यज्ञ करत असेल त्याला आपण यजमान म्हणतो. आणि यजमान असतो आणि यजमानाची बायको असते. तर असं यजमान आणि बायको हे आणि 16 आपले याज्ञिक, 18 जण लागतात आपल्याला एकदा यज्ञ करायचा असेल तर. तर अशा प्रकारचं आपलं हे यज्ञाचं पूर्ण मोठं काय म्हणायचं अम, जगच असतं वेगळ्या प्रकारचं. आणि जेव्हा मी म्हटलं आणखीन 2 जे आपले अग्नी आहेत त्याच्याबद्दल पुढच्या मंत्रामध्ये सांगितलं. तर एक राहिला म्हणजे समान वायू राहिला. तर त्याला त्यांनी होता म्हटलेलं आहे. इथे उपमा दिली आहे, होता म्हणजे तो ऋग्वेदाचा जो असतो तशी उपमा दिली आहे. आणि उदान वायूला त्यांनी म्हटलंय की उदान वायू हे म्हणजे जो कोणी यज्ञ करतोय त्याला ते फळ म्हणून मिळतं. आणि ते फळ कसं मिळतं ते आपण पुढच्या मंत्रात बघणार आहोत. पण असं प्रत्येक वायूला त्यांनी ही अशी कल्पना दिली आहे की मग आता त्यांनी सांगितलंय की आता आपण हे मॅप करणार आहोत आपल्या अम, प्राणांबरोबर. पहिला गार्हवत गार्हपत्य. ग्राहपत्य अग्नी याला अपान वायू म्हणतात. आता आधी मला खूप आश्चर्य वाटायचं अपान वायू का म्हणतात, कारण त्याच्यातून काही बाहेर घाण गोष्टी काही निघत नाहीत. त्या काहीही बाहेरच्या म्हणजे आपण म्हणतो की अपान वायू बाहेर टाकतो आपल्या शरीरातल्या घाण वस्तू. तसं नाही आहे त्यांचं. असं म्हणणं आहे की हा त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा जो श्वास आतमध्ये जातो त्याला पण अपान वायू म्हणतो. तर आपण जे काय असं करून आपण जे काय आतमध्ये घेतो हवा, हवाच म्हणते मी त्याला, कारण त्याच्यात बाकीचे पण असतात गोष्टी. तर जे आपण असं आतमध्ये घेतो त्याला पण अपान वायू म्हणतात. आणि त्याला अपान अशासाठी म्हणतात की नाकापासून तो खाली जातो हृदयापर्यंत, म्हणजे आपल्या हार्टपर्यंत ना. कारण असं केल्यानंतर तो वायू वरून खाली जातो. आणि जसं अपान वायू नेहमीच खाली जातो, आपण वायू नाकापासून आपल्या हृदयापर्यंत किंवा फुफ्फुस, मला नक्की माहित नाही कुठे जातो, पण त्या तिथे जातो आपल्या सिस्टम मध्ये. वरून खाली जातो म्हणून त्याला अपान वायू म्हणतात. म्हणून आणि तो महत्वाचा आहे. पहिला गोष्ट आपण काय करतो की श्वास घेतो आणि त्याच्यापासून मग ते 5 आपण प्रकार पाहिले ते सगळे प्रकार होतात. म्हणून हा खूप महत्वाचा आणि सुरुवात करणार आहे ना तो. मगाशी आपण सुरुवात करण्यासाठी जे शब्द वापरला होता तो शब्द आपल्याला याच्याबद्दल पण वापरायला पाहिजे. अम, प्रण पुन्हा म्हणायचा प्रयत्न करते. प्रणवनः. प्रणवनः आपण जे त्याला म्हटलं होतं तसा हा जो अपान वायू आहे, हा अपान वायू आपण आतमध्ये घेतो आणि तिथून सगळं सुरू होतं आपल्या शरीरातलं प्राणाचं जे काय असेल प्रोसेस ती. म्हणून हा जो पहिला वायू आहे ज्याच्यापासून सगळं सुरू होतं त्याला आपण अपान वायू म्हणतो. आणि हे पण लक्षात ठेवायला पाहिजे आपण की आता अपान वायूची आणखीन एक डेफिनेशन आपल्याला इथे कळली की जो आपण आतमध्ये श्वास घेतो त्याला आपण अपान वायू म्हणतात. नंतर दुसरं आहे अम, आहवनीय अग्नी, म्हणजे जो म्हटलं आपण यज्ञाचा मुख्य अग्नी. तर तो चौकोनी ज्या कुंडामध्ये राहतो तो, तर त्याला आपण मुख्य प्राण म्हटलं. ते सोपं आहे लक्षात ठेवायला की मुख्य अग्नी आणि मुख्य प्राण. तर त्याला आपण तसं म्हटलंय. आणि तो जो आहे तो शरीरामध्ये
आपल्याला त्या मुख्य प्राणाची नेहमीच गरज असते. तर तो प्राणी तो आपला आहवनीय अग्नी तो झाला. आता तिसरा जो अग्नी आहे त्याला आपण दक्षिण अग्नी म्हणूया. त्याचं ते अवघड नाव अन्वाहार्य पचनः. अन्वाहार्य पचनः जे नाव आहे त्याचं, ज्याच्यामध्ये भात शिजवला जातो, ते जरा कॉम्प्लिकेटेड नाव आहे. आपण त्याला दक्षिण अग्नी म्हणू. तर आता अं, दक्षिण ह दोन गोष्टीसाठी त्याला दक्षिण अग्नी म्हणतात. एक तर म्हणजे तो दक्षिण दिशेला आहे, आणि दुसरं म्हणजे अ, तो जेव्हा ऋग्वेदांना तो जो दक्षिणा देतात त्याच्याबरोबर देतात, म्हणून पण त्याला दक्षिण अग्नी असं म्हणतात. तर आता हे आपल्याला यज्ञाचं रूप प्राणाच्यासाठी आपल्याला माप करायचंय. तर आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं तसं, आपण जेव्हा श्वास घेतो, जेव्हा आपण काय जी हवा घेतो, ती हवा नाकापासून हृदयापर्यंत जाते किंवा फुफ्फुसापर्यंत जाते. आणि ती म्हणजे नाकापासून खाली जाते अशा प्रकारे. ती खाली जाते म्हणून त्याला अपान वायू म्हटलंय, कारण ती ह्या बाजूने जाते. आणि दुसरं म्हणजे ती सगळ्यात महत्वाची क्रिया आहे, तिथूनच सगळं सुरू होतं, आणि म्हणून त्याला गार्हपत्य अग्नी असं म्हणतात. गार्हपत्य अग्नी म्हणजे अपान वायू, आणि अपान वायू म्हणजे जो आपण आतमध्ये श्वास घेतो तो. आता समजा काय म्हणत होते, हा त्याच्यानंतर आपल्याला आहवनीय अग्नीचं जमलं येते, की ते म्हणजे मुख्य अग्नी, आणि त्याला आपण मुख्य प्राण जो म्हणतो त्याच्यातले. आता त्याच्यानंतर अं, या सगळ्या प्राणांमध्ये व्यानवायू खूप महत्वाचा आहे, कारण तो आपल्या शरीरातल्या सगळ्या नाड्या सांभाळत असतो. तर त्याला दक्षिण अ, अ, अग्नीची उपमा का दिली, तर त्याचं स्पष्टीकरण स्वामी परमार्थानंदांनी दिलेलं आहे. की त्याच्यात ते म्हणतात की याचा संबंध छांदोग्य उपनिषद नावाचं दुसरं एक उपनिषद आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या अग्नींची माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये छांदोग्य उपनिषदातली गायत्री 3.13.1 ही जी गायत्री आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की व्यानवायू जो आहे तो म्हणजे आपल्या हृदयातून ते सगळे वायू जातात ना सगळीकडे. तर हा जो व्यानवायू आहे हा हृदयाच्या दक्षिणेकडून निघतो, आणि म्हणून त्याला दक्षिण वायू आपण म्हणू शकतो. कारण हृदयाचा आकार तुम्ही पाहिला तर त्याचा खालचा भाग जो असतो तिथपासून हा व्यानवायू निघतो, म्हणून त्याला. आणि ऍक्च्युअली तो निघतो म्हणजे असं म्हणतात की तिथे अं, हृदयाच्या खाली असं स्पंज सारखं असतं, की जे आपलं हृदय पूर्ण असं खालीवर खालीवर जे होतं त्याच्यामध्ये, तर तिथे अगदी बारीक छिद्र असतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या बारीक छिद्र असतात त्यांना सुशिर असं म्हणतात. तर त्या सुशिरामधून व्यानवायू निघतो अशी आपली कल्पना आहे. नक्की निघतो का नाही मला माहित नाही, पण आपल्या इथे कल्पना अशी आहे की हा जो व्यानवायू आहे हा हृदयाच्या दक्षिण भागातून निघतो, म्हणून दक्षिण अग्नीला त्याची उपमा दिली आहे. तर असे आपले तीन वायू आपण आता पाहिले. एक वायू. तर गार्हपत्य म्हणजे अपान वायू, कारण तो खालच्या बाजूला जातो म्हणून त्याला अ, दिली आहे. अ, आहन आहवनीय आहवनीय अग्नी म्हणजे मुख्य प्राण, आणि अम, दक्षिण अग्नी म्हणजे व्यानपाय वायू. आणि दुसरे प्रश्न जो जे मी म्हटलं तुम्हाला, उदान वायू ते म्हणजे फल असतं. आणखीन समान वायू हे म्हणजे होतात त्याला म्हटलेलं आहे. तर ते का बरं त्यांना म्हटलं ते आपण आता पुढच्या मंत्रात बघणार आहोत. पण अशा प्रकारे त्यांनी ही आपल्याला छान कल्पना दिली आहे की प्राण आपल्या शरीरातले, आणि अग्नी ते यज्ञासाठी जे अग्नी वापरतात त्याची ही कल्पना आहे. तर याच्यानंतर पुढे जाऊया आपण पुढच्या. हे हे ठीक आहे सगळं, आपण पुढे जाऊ शकतो. ओके. हो हो.
हा. आता चौथ्या ह्याच्यातला 4.4. वाचूया. हो, वाचलं. यदुच्छ्वास निःश्वासा वेतावाहुति समं नयतीति स समानः मनोहवावयजमानः इष्टफलमेवोदानः स एनं यजमानमहरर्ह ब्रह्म गमयति. हं. तर आता शब्दांचा अर्थ सांगते आणि मंत्राचा अर्थ सांगते. तर एक जो मोठा शब्द आहे पहिल्यांदा, यत, ऐतो, उच्छ्वास, निश्वास, आहुती. तर आपला श्वास आणि उच्छ्वास असतो त्याला त्यांनी आहुती म्हटलंय. तर त्या आहुती बाहेर नेतात आणि मग समम नयती, मग त्या बॅलन्स नसतात. आपला श्वास आणि उच्छ्वास सारखा नसतो, तर तो सारखा करण्याचं काम कोण करतं? तर समान वायू करतो. समान वायू आपलं जसं पोटातलं करतो तसं आपले श्वास पण तो बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. तर हे बॅलन्स काम करतो आणि म्हणून त्याला होता म्हटलंय. तर जेव्हा स्पष्टीकरण देते तेव्हा सांगते का त्याला असं म्हटलंय. तर त्याच्यानंतर जसं हा मन मन म्हणजे आपलं जे मन आहे त्याला त्यांनी यजमान म्हटलंय. आता तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे हे 16 असतात ते याज्ञिक असतात, त्याच्यानंतर यजमान असतो आणि त्याची बायको असते. तर आपला जो यजमान असतो तो सगळं हे करत असतो ना, यज्ञ करत असतो. म्हणून आपलं मन जे असतं ते सगळं कारभार सगळे करत असतं. म्हणून मग त्याला यजमान म्हटलंय. आणि मग त्यांनी म्हटलंय उदानः. उदान काय आहे? तर इष्टफळ. तुम्ही यज्ञ केल्यानंतर तुम्हाला काहीतरी फळ मिळतं, तर ते फळ म्हणजे उदान वायू. आणि यस ते, यस नाही, सह म्हणजे ते, एम एनम यजमाननम, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे यजमान काय करतो त्यांनी म्हटलंय अह रह म्हणजे दिवस रात्र, ब्रह्म आणि गमयती म्हणजे घेऊन जातो. आता मंत्राचा अर्थ बघू की समान हा उच्छ्वास आणि निश्वास रूपी आहुती शरीराच्या आत बाहेर नेतो आणि त्याला होता म्हटला की तो ते बॅलन्स करतो. आणि मन यजमान आहे आणि त्या यजमानाला फळ काय मिळतं तर त्याला उदान वायू हेच त्याचं यज्ञाचं फळ आहे, अशी कल्पना केलेली आहे. आणि तर आता अ, ऊर्ध्व ऊर्ध्वगामी अ, उदान रोज सुषुप्ती काळी मनाला ब्रह्माची किंवा आनंदाची प्राप्ती करून देतो. आणि ही एक आणखीन कल्पना त्यांनी ठेवली आहे की आपल्याला जेव्हा आपला काय म्हणायचं सुषुप्ती अवस्थेमध्ये काहीच सुरू नसतं आपलं रे शरीरामध्ये, पण तेव्हा तरी आपल्याला खूप आनंद होतो. म्हणजे जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्याला इतकं फ्रेश वाटतं आणि सगळं छान वाटतं. तर ही जी सुषुप्तीची आहे ते आपल्याला का बरं वाटतं? कारण उदान वायूमुळे वाटतो, असं त्यांची कल्पना आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला शब्द समजून घ्यायचे आहेत. तर समान वायू आपण पाहिलं होतं डायजेशन मध्ये तो सगळं बॅलन्स करतो, आपलं न्यूट्रिशन सगळं बॅलन्स करतो. पण आणखीन एक महत्वाचं काम करतो म्हणजे आपला श्वास आणि उच्छ्वास हे बॅलन्स व्हायला पाहिजे असतात. तर ते करण्याचं काम सुद्धा समान वायू करतो. आता त्याचं हे झालं. आणखीन मग आता होता म्हणजे काय? तर होता मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसं ते ऋग्वेदाचा तो याज्ञिक आहे. आपल्या यज्ञामध्ये 4 याज्ञिक असतात. होता म्हणजे ऋग्वेदाचा, अधर्यू अधर्यू म्हणजे यजुर्वेदाचा, उद्गाता म्हणजे सामवेदाचा आणि ब्रह्मा म्हणजे अथर्ववेदाचा. अशा 4 प्रकारचे 4 वेदाचे याज्ञिक असतात आणि या प्रत्येक प्रकारामध्ये 4 जण असतात. तर होता सुद्धा तुमच्याकडे 4 असतात. त्याच्यापैकी एका होताचं असं काम असतं
की हे पण आणखी थोडंसं आपल्याला यज्ञाच्या डिटेल्समध्ये जायला पाहिजे की काय असतं की यज्ञामध्ये तूप घालतात काय, तुपाची आपण आहुती देत असतो. ते तुपाचे जे काय अग्नी असतात, म्हणजे पहिल्या मोठा जो अग्नी म्हटलं ना आपण, या मोठ्या अग्नीमध्ये जो चौकोनी आहे त्याच्यामध्येच छोटे छोटे आणखीनही अग्नी असतात. एक अग्नी असतो तो म्हणजे अं, तूप घातलेलं असतं त्याच्यावर, त्या तुपाची आहुती त्याच्यात दिली जाते. शिवाय त्याच्या जवळ आणखीन एक असतो, त्याला म्हणतात, तो म्हणजे त्याच्यामध्ये फूड घालत असतात. त्याचे जे फूड घालतात तो अग्नीच्या दूर होतो. आपण नुसतं तूप घालत राहिलो तर त्याचा धूर नाही होत. पण तुम्ही दुसरा जो असतो अग्नी त्याच्यामध्ये सगळं लाह्या घालतात, अमकं घालतात, तर त्याच्यामध्ये जे फूड घालतात त्याच्यामुळे धूर होतो. तर एकाच ठिकाणी धूर होऊ नये म्हणून एक जो होता असतो, म्हणजे ऋग्वेदाचा जे माणूस असतो, तो फुंकणीसारखं त्यांचं एक असतं, त्यांनी तो ते फुंकत असतो. म्हणजे जिथे धूर होतो त्याला तो फुंकतो, म्हणजे तो धूर सगळीकडे समान होतो. म्हणजे एकाच ठिकाणून असा मोठा धूर येत नाही, सगळीकडे तो पूर्ण अग्नीच्या वरती, म्हणजे जे चौकोनी आहे त्याच्यावरती पूर्ण असा धूर तो पसरतो पूर्ण. तर ते पसरण्याचं, समान करण्याचं काम होता करत असतो. आणि म्हणून त्यांनी होताची कल्पना या अं, समान वायूसाठी केली. कारण समान वायू सुद्धा काय करत असतो, सगळं लेवल करत असतो, राईट, बॅलन्स करत असतो. तसाच हा जो होता असतो, ते जे अग्नी असतात, दोन अग्नी वेगळे म्हटलं तुम्हाला तसं, की एक अग्नी असतो तो तुपाचा अग्नी असतो, त्याचा काही धूर होत नाही. पण दुसरा जो फूडचा जो अग्नी असतो, अन्नाचा जो अग्नी असतो, त्याचा धूर होतो. आणि तो धूर एका ठिकाणी राहू नये म्हणून तो जो होता असतो तो फुंकणी घेऊन ते सगळं सरळ करत असतो. तर म्हणून त्या समान वायूला त्यांनी होता म्हटलेलं आहे. अशी कल्पना केली आहे त्यांनी. ओके, आता पुढे. तर आग्नेय अन्नावरचा जो धूर असतो, तो धूर त्यांची फुंकणी असते, त्या फुंकणीला वेगळा शब्द आहे त्यांच्याकडे. त्या फुंकणीने तो आपला सगळा अग्नी समान करत असतो. तर असं हे काम होताच असतं. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये जो समान वायू आहे, तो समान वायू श्वास आणि उच्छ्वास याला बॅलन्स करत असतो. म्हणून त्याला त्यांनी इथे होताची कल्पना केली आहे. आता यज्ञ कोण करताय? आपण, आपलं मन करताय सगळं, राईट. हे जे सगळं सुरू आहे ते मन करताय आपलं, म्हणून त्याला यजमान म्हटलेलं आहे. आणि इथे म्हणजे उपनिषदामध्ये किती कल्पना छान असतात, त्यांच्या कल्पक असतात अगदी, की आता याच्यामधून फळ काय बरं मिळतं त्याला. तर त्याला फळ मिळतात ते म्हणजे उदानवायू. आणि उदानवायूचं आपल्या आयुष्यातलं किती महत्वाचं आहे, की आपण जिवंत असताना ते आपल्याला इम्युनायझेशन देतं सगळं. म्हणून ते महत्वाचं आहे, आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत. आणि जेव्हा आपण मरतो, मरण्याच्या वेळी तो आपल्याला त्या सुषुम्ना नाडीतून वरपर्यंत घेऊन जातो. आणि तिथून मग आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ते बाहेर जाऊ शकतं. ते पण खूप महत्वाचं काम आहे आपल्या दृष्टीने. आणि मेल्यानंतर ते बाहेर तर जायला पाहिजे ना, ते बाहेर जाण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. आणि दोन्ही दृष्टीने तो आपल्याला नेहमी मदत करतो. म्हणून ऍक्च्युअली आपल्या दृष्टीने उदान वायू हे आपलं एक प्रकारचं चांगलं फळ मिळत आहे आपल्याला, असं आपण म्हणू शकतो. तर असं त्यांनी पंचप्राणांच्या साह्याने आपल्याला ही कल्पना आपल्यापुढे आणलेली आहे. तर अर्थातच अम, वेदांती जे असतात त्यांना यज्ञाची खूपच माहिती असते, तर त्यांना किती छान वाटलं असेल हे सगळं ऐकताना. अरे वा, काय छान कल्पना केली त्यांनी. पण आपल्याला आधी ते शिकावं लागतं की त्यांना नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. अम, तुम्हाला समान वायू म्हणजे मग तुम्ही असं का म्हटलं, आणि मग तुम्ही त्या गार्हपत्य त्याला का म्हटलं, उदान वायूला. म्हणजे हे पहिल्यांदा जेव्हा मी शिकले तेव्हा मला वाटलं उदान वायू कसा काय गार्हपत्य असू शकतो, कारण त्याच्यातून तर आपण सगळ्या
उद्गान नाही, अपान ना? अपान म्हणायचं. सॉरी, अपान वायू, अपान. सॉरी. अपान वायू तर सगळं बाहेर टाकत असतो. मग त्याला का बरं असं म्हणतात? तर मग हे जेव्हा वाचत माझ्या लक्षात आलं की तो हा वायू खाली चालला आहे, म्हणून मग त्याला अपान वायू म्हटलं. हो. आता आपलं कर्मकांड संपलं. आता आपण 50. की मग ते एक त्याच्या पुढची जी स्लाइड आहे ना, ह्याच्या पुढची स्लाइड ती हा, थोडं होता. फॉर शुअर. हा, ही ना. हा, इथे तुम्ही ते शब्दार्थामध्ये समानहामध्ये यज्ञातील मुकी ब्राह्मण म्हटलंय, ते चूक झालीये का थोडी? का मुकी ब्राह्मण हा, इथे आहुती म्हणायला पाहिजे होतं. कुठे? आपण लिहिलंय ते म्हणतेस का? नाही, कुठे म्हणतेस? नाही नाही, समानहा शब्दार्थामध्ये दुसरी ओळ बघा. हा, हा. यज्ञातील मुकी मुख्य मुकी ब्राह्मण लिहिलंय तुम्ही. हा, ऍक्च्युअली मला ते शोधायला पाहिजे, कारण मी मराठी पुस्तकातून मी ते कॉपी केलंय. तर ओके. हा, मुकीच्या ऐवजी दुसरं हा, काहीतरी असेल ना? हा, राईट, राईट. मी ते करेक्ट करून पुढच्या वेळी सांगेन. फक्त तो होता एवढंच लक्षात हा, ठेव. होता, ओके. बरोबर. ब्राह्मण. हा, या, ब्राह्मण होता म्हणतात त्याला. या, हा, यज्ञातील त्याला होता ब्राह्मण म्हणतात. त्याला होता म्हणतात. मग मध्ये एक तो शब्द आलाय, तो मला कळला नाही म्हणून. हा, नाही, ते बरोबर आहे तुझं, ते चुकलंय माझं. ते मुखी ब्राह्मण काहीतरी दुसरा तो शब्द मुख्य आहे. असेल, मुख्य असेल. आता मुख्य यज्ञातील आहे. मुख्य ब्राह्मण ज्याला होता म्हणतात असं असणार. हो, हा, मुख्य असेल. करेक्ट, करेक्ट. मुख्य असेल. पण मी हा, करेक्ट म्हणजे जिथून काढलंय त्याच्यापासून पाहून सांगते. चालेल त्यात चालेल. मुख्यच असेल तिथे. हम्म. ओके. गुड, गुड थिंकिंग. थँक्यू. ओके. खाली नाही लिहिले ना मी कुठे? हा, ओके. करेक्ट. माझ्या नोट्समध्ये तसं लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे मला लक्षात नाही आलं. ओके. तर इथेच थांबवू शकतो आपण. हो, आता साधा. चालेल, हा. थांबूया. अरे, दुसरा पुढचा मंत्र बघते मी, थांब. ओके. हं. नाही, ते बरंच मोठं आहे. हम्म. जागृती सुश्रुती. ओके. एनिवे, तो पुढच्या वेळी घेऊया. चला, आता चालेल. आपण थांबूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।